जलजीवन योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या भरतीबाबत आक्षेप असण्यासंबंधी हा अर्ज आपल्याला मिळालेला आहे। हे फक्त कल्याणीची घटना नाही, कंधार तालुक्यामध्ये जेवढे काही गाव आहेत त्यामध्ये हे भरती होत आहे। आणि यामध्ये आता मध्ये पाहिले इन रेकॉर्ड इन कॅमेऱ्यामध्ये असं झालंय की मोबाईल आहे, मोबाईल मधले प्रश्न दुसऱ्या मोबाईलने सर्च करून त्याची उत्तरे ते देत आहेत। याचा अर्थ आम्ही काय समजावा की गोरगरिबांची पोरं ही फक्त पाहण्यासाठी आणि मोलमजुरी करण्यासाठीच आहेत का? याचं उत्तर आम्हाला पाहिजे, नाहीतर जलजीवनची जागा आहे सर। सरपंचांना डायरेक्ट कॉल केलो मी, सर हे काय झालं गावात कोणाला नागरिकांना माहिती नाही, सभेत पण कळण्यात आलं नाही, मग हे कसं मनोमनी कारभार का चालला? 6 जणांचंच का नाव घेतलंय तुम्ही, बाकीचे नाहीत का? सगळ्याला कळण्यात यावं ना, तुला काय करायचं करून घे, डायरेक्ट असं बोललेलं आहे, तुला भाषा बोललेली आहे तुमच्या सरपंच। हा सरपंचानं। मी सदस्याचा मुलगा प्रतिनिधी चिरंजीव, सदस्य 3 त्याने तिन्हीला पण कॉल करून विचारलं, उपसरपंचाला विचारलं, त्याने म्हणले मला माहिती नाही। ग्रामसेवकला पण कॉल केलं, ग्रामसेवक म्हणते सरपंचानं मनोमनी कारभार केला। मग काही जणांचे पैसे घेण्यात या असा आरोप आहे, मला आक्षेप घ्यायचे आहे सर। पैसे घेऊन काय मधल्यामध्ये कारभार चाललाय की? अच्छा, तुमच्यामध्ये ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, पुन्हा हे रद्द व्हावं आणि निगराणी आणि डबल परीक्षा घेण्यात यावी, ग्रामसभेला सगळं मान्यता घ्यावी। मधुकर सोनकांबळे, हे मुलं सगळे भरती व्हायचे आहेत, आपल्या कामाचे आहेत, MBA ग्रेड शिकून आहेत, मिस्त्री धंदा करते। मला गरज नाही आहे, पण ह्याचा गरज ऐकून मी पंचायतला गेलो। पंचायतला काय झालं तर सरपंचाला आरेतुरीची भाषा चालू असताना मी त्याचा फोन घेऊन मी सोनकांबळे बोलावलो, या सरपंच साहेब पंचायतमध्ये आम्हाला मी येत नाही, मला गरज नाही, अशा ओढाओढीच्या भाषा करत होते। ते करून मग मी त्या पोरा कुठे जाऊ द्या आणि तुम्ही काय करायचं करून घ्या, अशा बोलल्याने मी पोरं घेऊन काल कंधार आलो। बीडीओ साहेब नसताना मी अर्ज देऊन इकडं काल अर्ज देऊन सह्या करून ज्याच्याकडे 4 तास त्याला काल दुपारी 2-2:30च्या नंतर अर्ज दिला मी त्यांना। अर्ज देऊन त्याची ओशी घेऊन गेलो मी, ओशी माझ्याकडे आहे, कुठे का हे बघा, हे ओशी आहे माझ्याकडे। 51 पोरं 5 मिनिटात तयार झाले, सगळे काम करणारे इच्छुक पोरं, हे बघा ऐकले। अर्ज घेऊन आला, आज सकाळी ते रेणावर साहेबांना बोलवले होते की 2-4 जण या आणि बेटा, माझा आम्हाला कोणी बोलायला तयार नाही, ऐकल्या आज आले तर बोलायला तयार नाहीत। मग आम्ही इथं जिथे भरती व्हायली प्रक्रिया चालू आहे त्याच्यात बसलो, बाबा कल्याणीचं असेल असं काल प्रकरण आलं होतं, आमचं कॅन्सल करा किंवा पेंटिंग मध्ये ठेवा, आम्ही अर्ज दिलेला आहे। आणि ते आमचे पुढचे उमेदवार आलेत, ते नाही बसून तर त्याला सांगा जायला आणि आम्हाला जायला सांगा, अशी आम्ही विनंती केल्या त्यांना। मग त्याने सांगितलं बाबा त्याला आम्ही पाठवून देतो, तुम्ही जा। त्याने आम्ही जागा सोडणार नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही, ऐकल्या। आमच्या माघारी 5 वाजता 6 वाजता करून घेतलं काय करू आम्ही? हा, त्यासाठी आम्ही जागा सोडणार नाही। त्याने आमच्या बरोबर आमच्या पुढे घरला जावं लागेल, त्याने त्याच्या मागे आम्ही जाणार। आणि पुढची प्रक्रिया सगळ्या गावाला डांगोरी देऊन ग्रामसेवक साहेब, सरपंच साहेब, सगळे नागरिक, समाज कार्यकर्ते सगळ्याला घेऊन डांगोरी देऊन मीटिंग घेऊन पोरं बोलून आणि किंवा बाहेर गावाला पोरं असतील काही, त्या पोराला मी फोन करून बोलून घेऊनच काम केलं पाहिजे, भरती केली पाहिजे, बस एवढंच म्हणणं आमचं।